बदलापुरातून 16 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना या ठिकाणी समोर आलेली आहे. 22 तारखेला रात्री 11 वाजता ही तरुणी रागाच्या भरात आपल्या घरातून निघाली. लहान भावासोबत भांडण झालं आणि तोच राग मनात ठेवत खरं तर ही तरुणी घराबाहेर पडली. ती अद्यापही परतलेली नाहीये. बदलापूर पश्चिम गांधीनगरचा जो परिसर आहे त्या परिसरात ही तरुणी राहते. पूजा परमार असं या तरुणीचं नाव आहे. मी तुम्हाला सुरुवातीला तिचा फोटो दाखवते. जर तुम्हाला कुठे ती आढळली तर कृपया करून बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकाला किंवा तुमच्या नजीकच्या कोणत्याही पोलीस स्थानकाला तुम्ही संपर्क या ठिकाणी साधा. हाच फोटो खरं तर या तरुणीचा आहे. तिचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत. तक्रार दाखल केलेली आहे. आपण अधिक माहिती घेणार आहोत की नेमकं काय संपूर्ण प्रकार असं पकडा. आता जवळपास 2 दिवस झालेले आहेत. दादा तुमची बहीण आहे. काय नेमका संपूर्ण प्रकार आहे काय सांगाल आणि काय मागणी? बारक्या भावासोबत नॉर्मल म्हणजे भांडणं झाली तर रागात ती आली स्टेशनला. स्टेशन पासून ती स्टेशनला रिक्षा स्टँडला गेली. पोलीस स्टेशनला जायचं असं बोलून तिला अशी निघाली आणि ती पोलीस स्टेशनला आली नाहीये. तिकडने ती परत घराच्या इकडे वळत होती. तिकडनं माझी बहीण मिस झालेली. तेव्हापासून आम्हाला दिसले ना, आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, इन्क्वायरी केली. तर पोलीस स्टेशनवरने काल साहेब आले. आम्ही फुटेज चेक केले, फुटेज मध्ये दिसत नाहीये ती. म्हणजे कुठून साधारण म्हणजे किती तारखेला झाले? 22 तारखेला रात्री 22 परवा दिवशी झालंय 11:30च्या दरम्यान. काय निमित्त भांडणाचं म्हणजे काय? काय नाही, दगड बनला. बारका भाऊ आणि बारकी बहीण त्यांचे भांडण झालं नॉर्मल. काही मोठा वाद नाही, काही नाही, नॉर्मल. फक्त बारक्या भाऊ ओरडली आणि घराच्या बाहेर रागून बाहेर आली. कंप्लेंट द्यायला सर्वात पहिले तिला कुठे पाहिलं तुम्ही सीसीटीव्ही मध्ये वगैरे किंवा फुटेज दिसतच नाही आमच्या फुटेज मध्ये ती. एका रिक्षा चालकाला ती खरं तर दिसली ती माझ्या मित्राला दिसली रिक्षा स्टँड वरती. तर माझ्या माझ्या मित्राला दिसली. माझ्या मित्राला पण माहित नाही काय प्रकरण घडलाय म्हणून त्याने सांगितलं नाही. आजी आणि माझी वाईफ गेली तिकडे. तर यांनी विचारलं की अशी अशी पोरगी तुम्हाला भेटली का, दिसली का? तर ती आता एका तासा अगोदर इकडनं गेली, आम्ही बघितली. ती इकडनं गेली. मग तिकडनं ती तेव्हापासून ती मिसिंग करते, दिसतच नाही. या आधी पण असं निघाली कधीच नाही. कधीच कुठे घर सोडून जात नाही ती. खाली दुकानाला जाते आणि घर ती ती भली. आता हे निघाली पोलीस चौकीचं म्हणून निघाली. अजून तिथं स्टँडला आले. ती म्हणले मला चौकीला जायचं तर का तुझ्याकडे पैसे आहेत का? नाही. रिक्षावाल्यांनी घेतलं नाही. मग ती परत आपल्या तिकडे टळली ती आपल्या घरासमोर. आणि तिच्या नंतर आम्ही विचारलं तर भेटत नाही ती. आज 3 दिवसांनी आम्ही बघतो तिला पोलीस चौकीला. घरातून निघताना तिने काय म्हणजे कपडे काय घातले होते कपडे- वर्णन सांगा थोडं. सांगते एवढी लेगीच आहे, एवढी काळी, अजून टी शर्ट ब्लॅक टी शर्ट आहे, ब्लॅक एवढे, अजून खाली चप्पल बी नाही तिच्या पायात चप्पल नाही, 10 रुपये खिशात बी नाही. समधी अशी काहीच नाही तिला घालायला. यापूर्वी निघून गेली हा. आधी पहिल्यांदाच गेली? पहिल्यांदा गेलेली, पहिले कुठंच नाही गेली ती, पहिल्यांदा. काय पोलीस प्रशासनाकडे मागणी? त्यांच्याकडे दिली कंप्लेंट. ते म्हणे आम्ही करता कोशिश, तुम्ही 38 घंटे काय थांबा. तेव्हापर्यंत आम्ही थांबलो. अजून काय करायचं? आज 3रा दिवस झाला. आमचं म्हणणं आहे पोलीसवाल्यांना आमची मदत करावी. ज्यांना पण माझी ही बहीण दिसावी तर आमच्याला कॉन्टॅक्ट करावं प्लीज. आमचं दहेज मागली. अर्थात गेल्या 2 दिवसांपासून मुंबई असोत विविध शहरात तुम्ही स्वतः या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतात तरुणीला, आपल्या परिसरात राहते. काय सांगाल आणि नागरिकांना काय आव्हान असेल? माझं तुमच्या माध्यमातून अशी सर्वच नागरिकांना आणि तुमची जिथं जिथं तुमचा चॅनल पोहोचतो तिथं सर्वांना विनंती आहे की सदर मुलगी ही आमच्या प्रभागातील आहे, माझ्या मुलीसारखी आहे. 16 वर्षाची मुलगी आहे, दिसायला फार सुंदर आहे. आणि थोडं आता ह्या वयात थोडंसं भावाभावामध्ये किरकोळ भांडणातून ती रात्री 11 वाजता 22 तारखेला आमच्या एसटी स्टँड बस डेपो गांधीनगर इथून बदलापूर पश्चिम इथून रागारागाने निघून गेलेली आहे. 11च्या नंतर पोरगी बाजारात गेल्यानंतर 11:15 पर्यंत तिच्या परिवाराने किंवा आमच्या मित्र परिवाराने तिचा तपास घेतला असता एक रिक्षावाल्याकडे नॉर्मल चौकशी भेटली. त्यानंतर तिचा आम्हाला कुठलेही धागेदोरे तपासाचे भेटलेले नाहीयेत. दुसऱ्या दिवशी 24 तास झाल्यानंतर आम्ही प्रशासकीय प्रोसेस म्हणून इथं तिची आज या बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनला आपले इन्चार्ज किशोर पाटील यांच्याकडे रीतसर आम्ही साहेबांकडे तक्रार केलेली आहे. त्यांचा तपास चालू आहे. काही तपासाचा भाग आहे. आजही आम्ही साहेबांना विनंती केली की तुम्ही जरा तपास जरा फास्ट करा, कारण मुलीच्या जवान मुलगी असल्यामुळे आम्हाला आता वेगळ्या प्रकारच्या शंका या लागल्या. त्यामुळे आज प्रशासनाला आम्ही पोलीस प्रशासनाला परत एकदा तुमच्या माध्यमातून विनंती करतो की तुमची मुलगी म्हणून आमची मुलगी म्हणून तुम्ही तपासाच्या गती ही थोडी वाढवावी आणि ह्या परमार परिवाराला कुठंतरी तपास करून त्यांना एक त्यांचं सांत्वन करावं. कारण यांच्या सगळ्यांच्या हातावरची पोटं आहेत, आमच्या विभागातली आहे.
आणि मुलगी थोडीशी तिच्याकडे काहीच सुविधा नसल्यामुळे चप्पल नाही, कपडे नाही, थोडंसं रागात गेल्यामुळे आज तिचा काय अपघात झालाय का, कुठं काय गेले का, तिच्या सर्व नातेवाईकांना आम्ही कमीत कमी 100-200 लोक, तिच्या सर्व नातेवाईक, बदलापूर पासून CST पर्यंत, रेल्वे सगळं आम्ही आमच्या पद्धतीने तपास आमचा झालेला आहे. पण आता पोलीस स्टेशनला आमची विनंती आहे, साहेबांना विनंती आहे की तुम्ही तपासाची चक्र थोडीशी वाढवून त्यांच्या मुलीला शोधून देण्यासाठी प्रयत्न करावे, एवढीच तुमच्या माध्यमातून नम्र विनंती आहे. दुसरी अशी गोष्ट की ही मुलगी आहे, जिथं जिथं पर्यंत पोहोचल, सर्व प्रेक्षकांनी, सर्व तुमच्या बघणाऱ्यांना विनंती आहे की ह्या मुलीचा फोटो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कुठं असेल तर हिचा तपास लागेल, तिच्या वडिलांना, आईला, आजीला थोडासा धीर भेटेल, एवढीच विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पैसे सुद्धा तिने आजी नेलेले 10 रुपये बी नाही तिच्या खिशात, काहीच नाही. अशीच निघालेली घरातनं. काही मीच मोठी, ती माझ्याचकडे झाली ती मोठी. तिच्या आईला चिठ्ठी दिली आम्ही, नाही तिची आई. 2 भाऊ आहे, 1 पोरगी आहे. मी तर म्हणते त्यांना, आता ती आम्हाला चिंता फिकर नाही होणार. पोरगी दिसतेच नाही. रिक्षावाले बोलले, इथं आली होती म्हणे माझ्याकडे पैसे नाही, चौकीला जायचं. तर रिक्षावाले म्हणले पैसे नाहीत, आम्ही नाही घेणार. तर ती आपल्या घरासमोर निघाली म्हणे. तेवढी आम्हाला माहिती झाली, तिच्या नंतर काहीच माहिती नाही इष्टांवर. अर्थात खरं तर पूजा परमार असं या तरुणीचं या ठिकाणी नाव असलेलं, फोटो दाखवणं, नाव असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि घरातून खरं तर ही ब्लॅक कलरची शॉर्ट लेगिज आणि ब्लॅक कलरचं टी-शर्ट घालून निघालेली आहे. जवळपास 16 वर्ष असं या तरुणीचं वय आहे. आणि लहान भावांसोबत भांडण झालं, त्याच्यामुळे राग आला आणि त्या रागाच्या भरात खरं तर ती निघून गेलेली आहे. तुम्हाला कुणालाही कुठेही दिसल्यास एक कॉन्टॅक्ट नंबर तुमचा आपण सांगा, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर 9975491367. पुन्हा एकदा सांगा. 9975491367. अर्थात तुम्ही या संपर्क क्रमांकावर सुद्धा संपर्क साधू शकता, किंवा इतर शहरात असेल तर तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशनला तुम्ही संपर्क साधा, किंवा न्यूज टेकचा सुद्धा नंबर आहे स्क्रीनवरती, त्यांचा नंबर आम्ही स्क्रीनवरती देतो. त्या नंबरवर सुद्धा कृपया करून तुम्ही संपर्क साधा, जेणेकरून ही जी तरुणी आहे ती तिच्या कुटुंबियांपर्यंत नक्की पोहोचेल. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.